लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। सहकार चळवळीचे जनक ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या 93व्या जयंती दिनाचं औचित्य साधून त्यांनी शब्दबद्ध केलेल्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी 9 मेला लोणी या ठिकाणी पार पडलं। ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमासाठी आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रम पाचपुते, आमदार विठ्ठलराव लंघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। राजकारणामध्ये मंत्री गडकरी यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि वेगळं आहे। काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जे रस्त्यांचं जाळं विणलं जातंय याचं सगळं श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं पाहिजे, असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय। घडामोडीचं एक मोठं दस्तावेज आहे असं म्हणण्यात हरकत नाही। आणि माझ्या या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या शुभारंभ प्रसंगी आपल्यासारखे अनुभव संपन्न नेतृत्वानं या ठिकाणी यावं, खरं ही पाठीमागची आमची सगळ्यांची भूमिका होती। आज खरं भारतीय राजकारणामध्ये आदरणीय गडकरी साहेबांचं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि वेगळं आहे। खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाच्या कामांसाठी जर कोणी गती आणि शक्ती दिली असेल तर ती खरं आदरणीय गडकरी साहेबांनी दिली। कारण काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत जे रस्त्याचं जाळं विणलं जाते, आज ज्या दळणवळणाच्या सुविधा मजबूत होत आहेत त्यातून देशाच्या विकासाला चालना मिळते। उद्योग असेल, शेती उत्पादन असेल, व्यापाराची वृद्धी असेल, हे सगळं आज देश महासत्तेकडे जे वाटचाल करतोय त्यामध्ये रस्ते विकासाचं सगळ्यात मोठी भागीदारी आहे आणि याचं सगळं श्रेय आदरणीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलं पाहिजे। आणि म्हणून एक त्याचा सर्वांना आपला अभिमान आहे की असं नेतृत्व आज पुण्याचा जर मुंबई द्रुतगती मार्ग पाहिला ज्याच्या स्वप्नात नव्हता, त्या स्वप्नाच्या पलीकडे त्या महामार्गाची रचना त्यांनी पहिल्यांदा केली राज्याचे मंत्री असताना। आजही देशाला तो महामार्ग दिशादर्शक आहे। आणि अशा या संपूर्ण रस्ते विकासाच्या मध्ये केवळ फक्त रस्ते विकासाचं काम ते करत नाहीत, पण ते रस्ते विकास करताना ते पर्यावरणाच्या समतोल राखणारे आहेत। प्रदूषण मुक्त झालं पाहिजे, हरित ऊर्जेच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचं आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज सहकारी कारखानदारीला किंवा खाजगी कारखानदारीला जी आज ऊर्जित अवस्था आली, त्यांचा सातत्यानं आदरणीय गडकरी साहेबांचा आग्रह होता की इथेनॉलचं धोरण आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारलं पाहिजे। आणि मला साहेब आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या प्रयत्नामुळे आज जवळजवळ 20% इथेनॉलचं ब्लेंडिंग होतंय। सहकारी कारखानदारीला आणि शेतकऱ्याला मोठं जीवदान त्यानिमित्तानं मिळालं, ही फार मोठी उपलब्धी सर आपली आहे। आणि म्हणून मनापासून आमच्या शेतकरी वर्गाच्या वतीने सुद्धा आपलं मी अभिनंदन करतो। या देशातील ग्रामीण भाग सुखी, समृद्धी आणि संपन्न झाला पाहिजे। विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी उत्तम काम केलंय। तर सहकार क्षेत्रातल्या यशामुळे या ठिकाणी काम करण्यासाठी शक्ती मिळाली, म्हणून त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीकरता नक्कीच प्रेरणादायी होतं।
कारण ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल ती माणसं हळूहळू कमी होत चालली आहेत, असे गौरवोद्गार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढलेत. मला विशेष रूपाने आनंद होतो आहे. आनंद याकरता होतोय की बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी माझा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास तर होताच, पण या क्षेत्रात व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने त्यांनी कार्य सिद्ध करून दाखवल्याचं ते उत्तम उदाहरण होते. ही गोष्ट महत्वाची आहे की स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातला पहिला कारखाना या ठिकाणी सुरू केला. वैकुंठभाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील आणि स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील असतील, यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात केली. आणि केवळ मुहूर्तमेढ केली नाही, तर जे प्रकल्प त्यांनी हातात घेतले ते त्यांनी यशस्वी करून दाखवले. आणि त्यांनी जो पाया उभा केला तो बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने अजून विकसित केला. बाळासाहेबांच्या जीवनामध्ये, ग्रामीण आणि कृषी जीवनामध्ये त्यांचे एक सुस्पष्ट विचार होते की या देशातले गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण कसं झालं पाहिजे, या देशातला ग्रामीण भाग सुखी, समृद्ध आणि संपन्न कसा झाला पाहिजे. आणि यामध्ये त्यांनी विशेषतः या विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उत्तम कार्य केलं. पण सहकार क्षेत्रातल्या यशामुळे या ठिकाणी काम करण्याकरता शक्ती मिळाली. आणि म्हणून त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीकरता नक्की प्रेरणादायी होतं. कारण ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल अशी माणसं हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा अर्थराज्यमंत्री होते त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना, मी महाराष्ट्रात मंत्री असताना नंतर वाजपेयी साहेबांनी मला बोलावलं आणि मला प्रत्येक गावामध्ये रस्ता जोडण्याकरता एक योजना तयार करण्याचा आदेश दिला. ज्यावेळी अटलजींनी मला हे जबाबदारी दिली त्यावेळी मी बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना मी सांगितलं की अटलजींनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की हे अतिशय योग्य काम आहे. मी अर्थराज्यमंत्री आहे आणि नाबार्डकडनं किंवा अन्य काही संस्थांकडनं या योजनेत सहकार्य लागलं तर मी सगळं करीन, पण ही योजना यशस्वी झाली पाहिजे याकरता जे काही करता येईल ते तुम्ही सगळं करा, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी त्यावेळी मला दिला. नाबार्डचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, एक मोठी कमिटी होती. 6 महिने आम्ही याच्यावर कार्य केलं आणि मी वाजपेयी साहेबांना आपला रिपोर्ट सबमिट केला. त्यांनी तो स्वीकारला आणि 15 दिवसानंतर डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आपल्या देशामध्ये 6.5 लाख गावं आहेत. यापैकी 4.5 लाख गावांना पहिल्यांदी मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं कार्य या देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ते त्यावेळचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं, याचा मला अतिशय अभिमान आहे. आणि ती योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं, हा माझ्याकरता मोठा बहुमान आहे. काल मी तुमच्याकडे 4 कामं मंजूर केली आहेत. नांदूर शिंगोटे, कोल्हार, आष्टी, नंतर नगर ते सबळखेड, आष्टी, चिचपूर, बेल्हे, अलपुरी, निघोज, शिरूर आणि श्रीगोंदा गावातील एक लहान पूल, तसेच मालेगाव, मनमाड, कोपरगाव हा 6 लेन रस्ता करण्याची सूचना केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भागातून 42,000 कोटी रुपये खर्च करून सुरत चेन्नई रस्ता चाललाय.
तुम्ही फक्त मला कलेक्टरकडून परवानगी द्या. मी NHI कडून तुमच्या जिल्ह्यात हजारो तलाव, नदी, नाले यांचं खोलीकरण, रुंदीकरण हे फुकटात करून द्यायला तयार आहे, असंही मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. की आज मी तुमच्याकडे 4 कामं मंजूर केली. नांदूर, शिंगोटे, कोलार, नंतर नगर ते सबळखेड, आष्टी, चिचपूर, बेले, अलकुरी, निगोज, शिरूर, श्रीगोंदा गावातील एक लहान पूल आहे. आणि आता हा जो मालेगाव, मनमाड, कोपरगाव हा 6 लेन रस्ता करण्याची मी सूचना केली. 30,000 पिसोस ट्रॅफिक आहे हा रस्ता आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या भागातून 42,000 कोटी रुपये खर्च करून सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे. तुम्हाला 1 रुपया नाही लागणार. तुम्ही फक्त मला कलेक्टरकडनं परवानगी द्या. मी NHI कडनं तुमच्या जिल्ह्यात हजारो तलाव, नदी, नाले खोलीकरण, रुंदीकरण फुकटात करून द्यायला तयार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून मान्यवर तसेच कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, लोणी. मूर्ती या निमित्तानं त्यांना सप्रेम भेट दिली जात आहे. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, 1ला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.